राजनीतिक से जुड़ी एक बड़ी खबर। नागपुर महानगर पालिका में विपक्षी राजनीति को नया धारदार नेतृत्व मिला है। कांग्रेस ने संजय महाकालकर को गढ़ नेता नियुक्त किया है और महाविकास आघाड़ी के स्वतंत्र गुट की औपचारिक पंजीकरण पूरी कर ली गई है। कांग्रेस शहर अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे ने बताया कि मनपा में कांग्रेस के 34 नगर सेवक है और उसी संख्या बल के आधार पर यह नियुक्ति की गई है। गढ़ नेता के रूप में संजय महाकालकर ही अब मनपा में कांग्रेस और महाविकास आघाड़ी का आधिकारिक विपक्षी चेहरा होंगे। महाकालकर ने कहा कि जनता से जुड़े मुद्दों पर सत्ताधिकारियों के खिलाफ आक्रामक और प्रभावी विपक्ष की भूमिका निभाई जाएगी। जानते हैं क्या कहना है विधायक विकास ठाकरे का और गट नेता संजय महाकालकर का। नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 34 नगरसेवक निवडून आले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने संजय मधुकररावजी महाकाळकर यांना गटनेतेपदी निवड करून पत्र पाठवलेलं आहे आणि नागपूर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक गट स्थापन करून त्याची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात आत्ताच केलेली आहे आणि संजय मधुकरराव महाकाळकरजी या गटाचे नेते म्हणून आज ऑथराईज झाले आहे। हो, विरोधी पक्ष नेता आणि गटनेता एकच असेल की वेगळे नाव असेल? मला वाटते की विरोधी पक्ष नेता आणि गटनेता हा एकच असतो आणि संजय महाकाळकरजी यांचं नाव आज झालेलं आहे। हो, यानंतर मुस्लिम लीग, MIM वगैरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोबत घेण्याचा काही प्रयत्न? ऑलरेडी MIM, मुस्लिम लीग यांनी आपले गट स्थापन केलेले आहे, परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही कोण समविचारी पक्ष आमच्या सोबत येतात त्यांच्याशी आम्ही गठबंधन करू शकतो। सर्वप्रथम तर या शहराचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमदार विकासभाऊ ठाकरे यांचं मी फार आभारी आहे की त्यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी दिली। त्याचप्रमाणे आमदार अभिजित वंजारीजी, गिरीश भवानी, सर्वच नेते या सर्वांचे सर्वथा आभार व्यक्त करतो आणि नितीन राऊतसाहेब आणि यांनी जी जबाबदारी दिलेली आहे तर 34 नगरसेवकांची आमची जी टीम आणि जे नगरसेवक सोबत आलेले आहे ते काही नवीन नाही, कारण की या शहरामध्ये या शहराच्या जनतेचे प्रश्न मिटवण्याकरता किंवा त्यांना न्याय मिळण्याकरता विकासभाऊच्या नेतृत्वामध्ये मागच्या कित्येक वर्षापासनं या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन सुरू राहायचे आणि त्या सर्व आंदोलनामध्ये हे आज जे लोक आलेले आहे किंवा जे नगरसेवक आहे हे त्या आंदोलनामध्ये तिथे राहायचे, त्यांच्या मागेसुद्धा अनुभव आहे आणि आज तर ते नगरसेवक होऊन झालेलं आहे। त्याच्यामुळे ह्या सर्व टीमच्या माध्यमातून ह्या शहरातील सर्व जनतेला न्याय देण्याचं काम करू। महापौर म्हणून नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, ते जे कोणी ठरवेल